आपला आजचा पदार्थ आहे फ्रेंच फ्राईज किंवा जे मॅकडोनाल्डमध्ये वगैरे मिळतात ते फ्राईज. हे फ्राईज खाणं चुकीचं आहे का चांगलं आहे हे आज आपण तपासून बघूयात. आता हे फ्राईज कसे बनतात त्याचा जर विचार केला, तर हे फ्राईज हे बटाट्यापासून बनतात. बटाटा खायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बटाटा हा शरीरासाठी चांगला आहे, वाईट त्यातनं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर फ्रेंच फ्राईज कसे बनतात ह्याची जर आपण प्रक्रिया, प्रोसेस बघितली, तर ते पदार्थ म्हणजे तो जो फ्राईज आहे ते दुकानामध्ये तयार रेडीमेड येतात आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेले असतात. म्हणजे फ्रोझन हे ऑलरेडी तयार करतात दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी. ते म्हणजे ते पाठवले जातात आणि ते मग जेव्हा ऑर्डर येते तेव्हा त्यातले जे फ्रीजमधले फ्राईज आहेत ते काढून त्या बास्केटमध्ये टाकतात. ती बास्केट तेलामध्ये बुडवतात आणि मग तुमच्या ताटामध्ये किंवा तुमच्या पाउचमध्ये तो फ्रेंच फ्राईज देतात. आता ह्याच्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत, की एकतर त्यात प्रचंड तेल असतं. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा असं आहे, की फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी McDonald's तर 100% पण बरेच जणं टॅलो म्हणजे बैल मारल्यानंतर त्याची जी चरबी असते त्याला टॅलो म्हणतात. तर त्या टॅलोमध्ये हे फ्रेंच फ्राईज तळलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर खात्री नसेल, की हे फ्रेंच फ्राईज कशामध्ये आणि कुठे तळलेत, तर ते खाऊ नका. आणि जे फ्रोझन फ्राईज आहेत, ते कितीतरी दिवस म्हणजे 1 महिना, 2 महिने, 6 महिने आधी बनवलेले असू शकतात. त्याच्यामुळे आपण अन्न जे खावं, ते ताजं खावं, चांगलं खावं आणि ह्या फ्रेंच फ्राईजचे जे प्रॉब्लेम आहे, त्यात पहिला आहे, की त्यात तेल खूप आहे, त्यात तळण आहे. तळलेले पदार्थ अतिशय वाईट असतात आणि मुख्य म्हणजे त्यात तेलाच्या ऐवजी दुसरं काहीतरी म्हणजे त्यात व्हेजिटेबल ऑइल असेल, टॅलो असेल किंवा काय घालतात आपल्याला खरंच कळत नाही. त्याच्यामुळे एस्पेशली किंवा बर्गर किंग किंवा असे जे इंडस्ट्रियल प्रोसेसिंग करणारे जे मंडळी आहेत, त्यांच्याकडचे फ्रेंच फ्राईज खाऊ नयेत. त्यामुळे आजचा निर्णय आहे फ्रेंच फ्राईज खाऊ नका.